पत्रकार संघाचे तर्फे आलेले सर्व जिल्हा प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रमुख यांचं स्वागत करतो। आणि भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक 27 तारखेला होणार आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या आजपर्यंत आदरणीय नेते प्रफुल्ल पटेल साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत होतो। सर्व संचालक मंडळ यांच्या नेतृत्वात होतं। आज महायुतीची सरकार केंद्रात आणि राज्यात आहे, त्यामुळे आमच्या महायुतीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिघांनी मिळून 21 उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत। आणि सशक्त उमेदवार म्हणून आपल्याला सर्वांना आताच आम्ही यादी देणारच आहोत। आपणा सर्वांना माहित आहे की भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सातत्याने 21 वर्षात आपला सर्वांचा सहयोग लागलं। सर्वांनी बँकेची प्रगतीच्या आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला आणि देशाला दाखवलं आहे। त्यामुळे तुमचं कौतुक जेवढं केलं तेवढं कमी आहे। आज आपण आदरणीय नेते प्रफुल्ल पटेल साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, नरेंद्रजी भोंडेकर असतील, परिणयजी भोंडे असतील, राजूभाई मोरे असतील, राजेंद्रजी जैन असतील, यांच्या सर्वांच्या मधुरा कुकडे असतील, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण बँकेचा कारभार सातत्यानं येणाऱ्या दिवसात चालवणार आहोत। बँक प्रगतीपथावर आहे। यावर्षी 35 कोटी 70 लाख रुपये नफा झालेला आहे। यावर्षी एनपीए सुद्धा 4% वर आहे आणि डिव्हिडंड सुद्धा भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक यावर्षी आमसभेमध्ये घोषणा करणार आहे। माझी एकच विनंती आहे की सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 7 तालुक्याचे मतदार बंधू आणि भगिनी आहेत, त्यांनी आमच्या कार्याला मतदान रूपी पावती द्यावी ही कळकळीची विनंती करतो। कारण त्यांच्या मतदानाच्या माध्यमातून 21 उमेदवार हे जास्तीत जास्त मताने विजय होतील अशी मला आशा आहे। आणि आपणा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो की आपण माझ्या शब्दाला मान देऊन, महायुतीच्या सर्व प्रमुख मंडळीच्या शब्दाला मान देऊन आपण या ठिकाणी आला। मागच्या महिन्यात काही पत्रकार लोक त्यांच्या सोबत जाऊन बँकेत घोटाळा झाला असं वृत्तपत्राच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सांगितलं, परंतु त्यांना सुद्धा त्यांचा शंका समाधान झालेला आहे। आज ते नाही आहे, अनिल भाऊ आहेत, परंतु त्यांचे कागदपत्र अजयजी आपल्याकडे आहे, त्यामुळे त्यांच्या जास्त न बोललेलं बरं। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा